Hello friends, I am Swapnil Agarwal, Department of Mathematics from HM College Karad. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची सेकंड डेफिनेशन पाहिली. ओके, तसेच आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची प्रॉपर्टीज काही पाहिल्या. ओके, आज आपण त्या प्रॉपर्टीचा वापर करून काही एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, तर बघूया आपण एक्झाम्पल्स बाय युजिंग बेस्ड ऑन प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल बघा. if v bar equal to x u1 bar minus y square u3 bar f equal to x square y plus z cube. Find first directional derivative of f with respect to v bar and second directional derivative of v bar of f bar of f with respect to v bar. बघा, आपल्याला दिलं काय, v बार दिलेला आहे आणि f बार दिलेला आहे. ओके, किंवा फंक्शन f दिलेला आहे. तर आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे आणि जे काय डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड केले त्याचा अगेन डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके, काही अवघड नाहीये, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह मग आपण प्रॉपर्टीचा वापर करून डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. ओके, मग ठीक आहे, आपण जे दिले ते व्यवस्थित लिहून घेणं. ओके, गिवन v bar equal to x u1 bar minus y square u3 bar. मग इथं मिसिंग कोणती टर्म आहे, u3 bar चे कोएफिशिएंट ते मिसिंग आहे. ओके, ठीक आहे. v bar दिलेला आहे, f काय दिलेला आहे, x square y plus z cube आपणास दिलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा, इकडे लक्ष द्या. आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह विचारले. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला दोन मेथड आहेत. आपण दोन्ही मेथड आपण एकदा बघणार आहोत. कशा पद्धतीने आपण दोन्ही मेथड सोडवू शकतो ते आपण पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. मग डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f बार ऍट पॉइंट p. ओके, ऍट पॉइंट p इक्वल टू, आपण ही जी डेफिनेशन थर्ड डेफिनेशन होती, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन्जंट वेक्टर v बार ऍट पॉइंट p, त्यासाठी पण आपण एक डेफिनेशन बघितली होती. ओके, ठीक आहे. ती थर्ड डेफिनेशनचा वापर करतो. हे याचा मीनिंग म्हणजे शेवटी काय, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू vp बार. ओके, इक्वल टू समेशन I फ्रॉम 1 to 3 vi dou f upon dou xi at point p. ओके, ठीक आहे. या डेफिनेशनचा वापर करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. अँड सेकंड प्रॉपर्टीचा वापर करून. आता मी पहिली मेथड दोन पद्धतीने सोडवणार आहे. मी पहिली मेथड न सोडवतो प्रॉपर्टीचा वापर करून मी सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह विचारले. मी आता बघा कसं सॉल्व्ह करतोय. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार ऍट पॉइंट p इक्वल टू, आता आपण v बार काय दिलाय तो व्यवस्थित लिहून घेणं खूप गरजेचं आहे. त्या अगोदर हा पॉइंट तुम्हाला कुठे जाणार आहे, v बार ला, म्हणजे काय असणार आहे, v बार ऑफ पॉइंट p डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f. ओके, ठीक आहे. मग इक्वल टू v बार ऑफ x काय दिलाय, v बार आपल्याला दिलेला आहे. v बार काय दिलेला आहे बाळांनो, x u1 बार मायनस y स्क्वेअर u3 बार ऍट पॉइंट p ऑफ f. ओके, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, हा जो काय पॉइंट आहे ते सगळ्यांना देणार आहे. म्हणजे x ऍट पॉइंट p u1 बार ऍट पॉइंट p मायनस y स्क्वेअर ऍट पॉइंट p u3 ऍट पॉइंट p. ओके, ऍट f बार. ठीक आहे. आता आपण पुढे काय करणार आहोत, f बार ना मल्टिप्लाय करणार आहोत. प्रॉपर्टीचा वापर करतोय. x p u1 ऍट पॉइंट p f. ओके, माइनस y स्क्वेअर ऍट पॉइंट p u3 पॉइंट f बार. ओके, f बार ना मल्टिप्लाय केलं बाय युजिंग डेफिनेशन ऑफ किंवा बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर केलेला ना मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा x ऑफ p बार, आता मी काय करतोय बघा, x ऑफ p बार म्हणजे काय असणार आहे, आता f बार इथे येईल आणि y पॉइंट तिकडे जाईल. ओके, म्हणजे कसं लिहितो बघा, x ऑफ p u1 बार
f at point p minus y square at point p u3 of म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f at with respect to u3 bar at point p ठीक आहे इक्वल टू म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to v bar इक्वल टू आता हे पॉइंट आहे ओके ऍट पॉइंट आहे p ते पॉइंट मी कॉमन साइडलाच घेतो म्हणजे काय राहणार आहे बघा x u1 बार आता u1 बार आता समजून घ्या आपण प्रीवियस लेक्चर मध्ये लास्टचा पॉइंट घेतला होता एक थेरम बीट दिला होता त्यामध्ये मी घेतला होता एक थेरम बघा की u1 म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ नॅचरल फ्रेम फिल्ड या विथ रिस्पेक्ट टू u1 इक्वल टू काय होतं डो f अपॉन डो x विथ रिस्पेक्ट टू x u2 असेल तर विथ रिस्पेक्ट टू y अँड u3 असेल तर विथ रिस्पेक्ट टू z हे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये लास्टच्या पॉइंट मध्ये आपण पाहिलं होतं त्या पॉइंटचा आपण इथे यूज करणार आहोत मग इथे येणार काय आहे विथ रिस्पेक्ट टू x येईल ओके म्हणजे x इनटू डो f अपॉन डो x मायनस y स्क्वेअर इनटू बघा इथं आता काय असणार आहे u3 मग ऍट विथ रिस्पेक्ट टू काय असणार विथ रिस्पेक्ट टू येणार काय आहे z u3 असेल मग डो f विथ रिस्पेक्ट टू z कॉमन पॉइंट असेल p साइडला ठेवलेला आहे ओके आता पुढे काय करतोय बघा x इनटू f दिलेला आपल्याला f काय दिलेला आहे x2 y प्लस z क्यूब आता त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मी तिथे लिहित बसत नाहीये f फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इथे x नाही त्याचा 0 येईल x2 चा 2x म्हणजे येणार काय इथं इनटू 2xy मायनस y2 इनटू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z इथे z नाही म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 z क्यूबचं काय असणार आहे 3z2 at point p ओके म्हणजे काय असणार आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to v bar at point p equal to 2x square y minus 3y square z square at point p म्हणजेच आपला आन्सर काय मिळालं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to v bar equal to 2x square y minus 3y square z square ओके 3z square ओके ठीक आहे which is required answer ओके ही झाली मेथड फर्स्ट मी तर मेथड फर्स्टचा वापर केलेला आहे ठीक आहे इथं मी काय यूज केलं प्रॉपर्टीचा वापर करून आपण सुंदर पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे ओके आता मेथड सेकंड काही जण मेथड सेकंड आवडते त्यामुळे मी दोन्ही मेथडनं हे एक एक्झाम्पल सोडवून देतो मग बाकीच्या वेळेस तुम्ही कोणती मेथड यूज करता ते तुमचं तुम्ही बघू शकता ओके ठीक आहे आता मेथड सेकंड मेथड सेकंड काय as it is डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ v with respect to v bar at point p equal to काय असणार आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to vp bar equal to summation I from 1 to 3 vi dou f upon dou xi at point p equal to vi आता बघा एक्सपांड करायचं करू शकतो आपण v1 dou f upon dou x plus v2 dou f upon dou y plus v3 dou f upon dou z at point p ओके at point p ठीक आहे आता इकडे लक्ष द्या v1 आता तुम्ही म्हणणार v1 कुठे दिलेला आहे बघा इकडे लक्ष द्या v बार आपण हे असं लिहू शकतो का नाही सांगा मला v बार हे आपण असं दिले ते आपण असं लिहू शकतो x 0 आणि मायनस y स्क्वेअर बघा तुम्हाला हे कारण का u1 म्हणजे 1 0 0 u2 म्हणजे 0 0 1 0 आणि u3 काय असतो आपला 0 0 1 ओके मग आता आपला ना मग u1 चा कोएफिशिएंट हा तुमचा x1 x असणार आहे u2 चा कोएफिशिएंट 0 आहे त्यामुळे काय असणार आहे y0 आणि u3 चा कोएफिशिएंट -y2 त्यामुळे z काय मिळाला -y2 मग त्या व्हॅल्यू इथे पुट करणार आहे म्हणजे xyz म्हणा किंवा v1 v2 आणि v3 म्हणा ओके हा v1 हा v2 आणि हा v3 आहे ठीक आहे आता v1 v2 v3 चा वापर इथे पुट करूया आणि आन्सर काय आहे ते चेक करूया ओके v1 काय आहे x इनटू फंक्शन f with respect to x काय असणार आहे 2xy प्लस v2 काय 0 त्यामुळे 0 टू समथिंग 0 v3 काय मायनस
वाय स्क्वेअर इंटू एफ चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड काय असणार आहे 3z स्क्वेअर ऍट पॉइंट पी ओके आणि इकडे काय आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू व्ही बार ऍट पॉइंट पी मग पॉइंट कॉमन साइडला घेतला म्हणजे आन्सर काय मिळालं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू व्ही बार इक्वल टू x इंटू 2xy म्हणजे 2x स्क्वेअर y 0 मायनस काय असणार आहे 3y स्क्वेअर z स्क्वेअर ओके आलं का तेच आन्सर बघा 2x स्क्वेअर y 2x स्क्वेअर y मायनस मायनस 3y स्क्वेअर z स्क्वेअर 3y स्क्वेअर z स्क्वेअर ओके तुम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचा वापर करून सिंपल आहे प्रॉपर्टीचा पण वापर करून ओके प्रॉपर्टीचा वापर करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता अदरवाइज सेकंड डेफिनेशन आहे सेकंड मेथडनं पण वापर करून सॉल्व्ह करू शकता ओके मी तुम्हाला दोन्ही मेथड दिलेल्या आहेत ठीक आहे आता आपण सेकंड बीट विचारलं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आता फाइंड केले त्याचा अगेन डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे मग या पूर्ण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हला आपण काय मानायचं परत एकदा f बार मानायचं म्हणजे काय आपण व्हॅल्यू आली ना जे काय आपण फाइंड केले त्याला f बार मानायचं अगेन हीच मेथड यूज करायचं सॉल्व्ह करायचं आन्सर येऊन जाणार आहे बघूया आता सेकंडचा आन्सर काय येते लेट बघा या पूर्णेला मी काय म्हणणार f बार म्हणणार आहे लेट f बार इक्वल टू v बार ऑफ f बार काय आहे f बार आपण आताच फाइंड केलेला आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय आन्सर आलं होतं आपलं 2x स्क्वेअर y मायनस 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर z स्क्वेअर ओके या पूर्णेला आपण f मानायचं जसे पहिला बीट सोडवलाय त्या पद्धतीने व्यवस्थित सॉल्व्ह करायचं कुठे काही चुकणार नाही फक्त सिस्टमॅटिक व्यवस्थित सोडवणं खूप गरजेचं आहे ओके मग मी फाइंड करतो बघा v बार ऑफ f म्हणजे शेवटी काय आहे तेच आहे म्हणजे सेकंड बीट आपण सॉल्व्ह करतोय लक्षात ठेवा व्यवस्थित ऍट पॉइंट p इक्वल टू बघा मी सिस्टमॅटिक सोडवतोय मग हा पॉइंट इथे येईल म्हणजे v बार ऑफ ऍट पॉइंट p इनटू f बार स्क्वेअर मध्ये लिहिणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही राउंड ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर पूर्णपणे चुकीचं आहे बिकॉज हे काय आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आहे ठीक आहे v बार ऑफ p आपल्याला दिलेला आहे काय दिलेला आहे x u1 बार मायनस y स्क्वेअर u3 बार ओके ऍट पॉइंट p इनटू f बार ठीक आहे मग p पॉइंट हा दोन्हीला पण येईल x ऑफ at point P u1 at point P minus y square at point P u3 at point P into f आता f ना मल्टिप्लाय बाय युजिंग प्रॉपर्टीज वापरून ते मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे येणार काय डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह f with respect to v bar at point P equal to काय असणार आहे x ऑफ p म्हणजेच काय असणार आहे x ऑफ p म्हणजेच काय असेल x पण ते आपण परत लिहूया ओके इथं स्टेप कमी करतो x ऑफ p इनटू काय असणार आहे हा फंक्शन f आणि परत इकडे होईल म्हणजे ते p मी साइडलाच काढून घेतो कॉमन ओके म्हणजे काय असणार आहे x इनटू डो f अपॉन डो x ओके ऍज इट इज जसं पहिलं बीट आहे तसं सोडवतोय x मायनस y स्क्वेअर डो f अपॉन डो z येणार आहे कारण का हे याला मल्टिप्लाय केलं बाय युजिंग प्रीवियस थिअरम ओके त्याचा वापर करून काय येणार आहे डो f अपॉन डो z कारण इथं u3 म्हणजे विथ रिस्पेक्ट टू z असणार आहे ओके आणि कॉमन पॉइंट काय असणार आहे p ठीक आहे मग काय असेल x इनटू f म्हणजे आपण f काय मांडला होता बघा f हा इथे मांडलाय सेकंड बीटला काय मांडलाय 2x स्क्वेअर y मायनस 3y स्क्वेअर z स्क्वेअर बद्दल आपण f मांडलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x x कुठे कुठे दिसतो इथे दिसतो इथं नाही म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 x चा डेरिव्हेटिव्ह 2x into 2 4x into y ओके 4x into y मायनस y स्क्वेअर into f चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z z इथं आहे का नाही आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल इकडे z स्क्वेअर आहे z स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2z 2 into 3 6 minus 6 y स्क्वेअर z कॉमन पॉइंट p म्हणजे काय असेल आन्सर काय मिळतं बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू v बार ऍट पॉइंट p इक्वल टू 4x स्क्वेअर y मायनस मायनस प्लस
6y⁴z at point P. ओके, म्हणजे आन्सर काय मिळालं? डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f ची व्हॅल्यू पुट करून घेतो. f म्हणजे काय? v bar of directional derivative of f with respect to v bar equal to 4x² plus 6y⁴z, which is required answer. ओके, सेम मेथड फर्स्ट मेथडचा वापर करून आपण सुंदर पद्धतीने ते सॉल्व केलेलं आहे. ऍज इट इज प्रॉपर्टीचा वापर केल्याने सॉल्व केलेला आहे. ओके, आन्सर आपल्याला काय मिळालं? 4x² plus 6y⁴z, which is required answer. ठीक आहे, प्रॉपर्टीचा वापर करून आपण एक्झाम्पल सोडवलं आहे. तसं आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल बघूया. आता एखादाच मी 5-6 बीट घेतो. ठीक आहे, जसं आता सॉल्व केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बघूया सेकंड एक्झाम्पल काय आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. लेट v bar equal to y² u1 minus x u3 comma f equal to xy g equal to z3. Then find first bit directional derivative of f with respect to v bar. Second, directional derivative of g with respect to v bar. Third, directional derivative of fg with respect to v bar. Fourth, directional derivative of f² plus g² with respect to v bar. Fifth, directional derivative of v bar is again directional derivative. And last f into directional derivative of g with respect to v bar minus g into directional derivative of f with respect to v bar. ओके, असे आपण 6 बीट आहेत ते 6 बीट आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, बघूया आता आपण जसे आपण फर्स्ट एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मेथड 1 म्हणजेच काय? प्रॉपर्टीचा वापर करायचा. सेकंड काय? तर समेशन. तर आपण सगळीकडे आपण फर्स्ट मेथडचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. तुम्ही सेकंड मेथडचा वापर केला तरी पण चालेल, आन्सर सेमच यायला पाहिजे. ओके, तरी पण मी सगळीकडे आपण फर्स्ट मेथडचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. ठीक आहे, सॉल्व करूया आपण. फर्स्ट जे दिले ते अगोदर व्यवस्थित लिहून घ्यायचं. गिवन v बार इक्वल टू y² u1 बार मायनस x u3 बार, f दिलेला आहे आपणास xy आणि g दिलेला आहे zq. ठीक आहे, फर्स्ट बीट डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार ॲट पॉइंट p इक्वल टू p कुठे येणार आहे? v बारला ॲट पॉइंट p f. प्रॉपर्टीचा वापर स्केलरचा. ठीक आहे, परत काय? v बार ऑफ p दिलेला आहे. v बार काय दिलेला आहे? y² u1 बार मायनस x u3 बार ॲट पॉइंट p ऑफ f. ओके, आता जेवढा आता समजलं असेल त्यामुळे जेवढ्या स्टेप कमी करता येतील तेवढ्या स्टेप कमी करायच्या. पॉइंट प्रत्येकाला द्यायचा, परत f इकडे घ्यायचा, परत p तिकडे घ्या, p परत कॉमन काढा. असे मेथड्स आहेत. मी आता स्टेप कमी करणार आहे. ओके, अगोदर एक स्टेप लिहितो तरी पण y² ॲट पॉइंट p u1 बार ॲट पॉइंट p मायनस x ॲट पॉइंट p इंटू काय असेल u3 ॲट पॉइंट p ऑफ डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ f. परत डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह नॅचरल फ्रेम फील्डला येणार आहे आणि p परत कॉमन निघेल. मी एकत्रच लिहितो आता y² u1 ऑफ f मायनस x इंटू u3 ऑफ f, कॉमन पॉइंट f. ठीक आहे, p आता काय असणार आहे मग बघा y². आता इथं असणार काय? u1 आहे. ओके, नॅचरल फ्रेम फील्ड म्हणजे
f with respect to x minus x into u3 म्हणजे f with respect to z at common point f. ठीक आहे, मग काय असणार आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to v bar at point p equal to y square as it is f फंक्शन f with respect to x फंक्शन f काय दिलेले आपणास xy xy चे डेरिव्हेटिव्ह with respect to x काय असणार आहे x चे डेरिव्हेटिव्ह with respect to x1 1 into y y ओके इंटू काय असेल y मायनस काय असेल x as it is into f xy चे डेरिव्हेटिव्ह with respect to z काय असेल 0 at point p ओके म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f at point p equal to y square into y cube at point p म्हणजे आन्सर काय मिळालं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f with respect to v bar equal to y cube which is required answer फर्स्ट आन्सर काय आलं बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f y cube ओके as it is आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करणार आहे ओके सेकंड एक्झाम्पल बघा काय विचारले विथ रिस्पेक्ट टू v बार पण फंक्शन काय g आहे ऍज इट इज सॉल्व करायचंय ओके फक्त हे ऍज इट इज येणार आहे फक्त चेंज कुठे होणार आहे चेंज फक्त g ला होणार आहे मग त्यामुळे मी इथे चेंज करतो ओके आता सेकंड बीट काय विचारलाय g ओके मग कुठे चेंज होणार आहे इथे g ओके g मध्ये फक्त चेंज होणार आहे ऍज इट इज g ठीक आहे आता फक्त इथं काय फंक्शन काय असेल g विथ रिस्पेक्ट टू x फंक्शन g विथ रिस्पेक्ट टू z ठीक आहे परंतु आपण g फंक्शन काय दिलेला आहे z क्यूब चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करावं लागेल आणि z क्यूब चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z व्यवस्थित फाइंड करावं लागेल ठीक आहे तर ते आपण फाइंड करून घेऊया इथे बघा काय असेल डेरिव्हेटिव्ह z क्यूब g काय आहे z क्यूब चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असणार आहे 0 म्हणजे काय असेल y स्क्वेअर इंटू 0 मायनस x इंटू z क्यूब चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z काय असणार आहे 3z स्क्वेअर ऍट पॉइंट p म्हणजे काय असेल y स्क्वेअर इंटू 0 0 मायनस x इंटू 3z स्क्वेअर म्हणजे आन्सर काय असेल मायनस 3x z square at point P therefore directional derivative of g with respect to v bar equal to minus 3x z square which is required answer second answer काय आलं बघा directional derivative of g with respect to v bar equal to minus 3x z square okay which is required answer ठीक आहे आता आपण थर्ड बीट बघूया थर्ड बीट काय विचारलं बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ fg विथ रिस्पेक्ट टू v बार प्रोडक्ट दिलेला आहे त्यामुळे तो व्यवस्थित बघूया fg काय असणार आहे आपला fg माहित असणं खूप गरजेचं आहे f दिलाय आपणास f काय दिलेला आहे xy दिलेला आहे and g इक्वल टू z क्यूब ओके fg इक्वल टू xy into z cube equal to xy z cube okay therefore directional derivative of fg with respect to v bar at point p equal to v bar of p directional derivative of fg ठीक आहे ओके आता आपण इथं प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे ओके प्रोडक्टच्या प्रॉपर्टीचा वापर आपण इथे करू शकतो ठीक आहे मग आपण इथं प्रॉपर्टीचा वापर करून घेऊया काय येतोय बघा प्रॉपर्टीचा वापर केल्यानंतर पहिल्यांदा f फंक्शन as it is ओके f फंक्शन as it is डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ p ऑफ g ओके प्लस g into डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ p ऑफ f ठीक आहे मग आपल्याला f काय दिलेला आहे बघा f काय दिलेलं ते समजून घ्या f आपल्याला दिलेला आहे xy f दिलेला आहे आपल्याला xy v बार ऑफ p म्हणजे काय g प्लस g दिलेला आहे g काय दिलेला आहे z क्यूब इनटू v बार ऑफ आपण फाइंड करून घेतलेला आहे ते मी आता लिहितो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f ठीक आहे आता xy इनटू आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g विथ रिस्पेक्ट टू v बार आपण फाइंड करून घेतलेला आहे काय व्हॅल्यू आलेली आहे त्याची
याची व्हॅल्यू आपण आता फाइंड करून घेतलेली आहे. काय व्हॅल्यू आलेली आहे -3x z² प्लस z³ इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार. आपण अगोदर फाइंड केली होती तिची व्हॅल्यू आय थिंक सो y³ आली होती. ओके y³ आली होती ऍट पॉइंट P. ठीक आहे, मग मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे काय असणार आहे -3x² y z² आणि प्लस y³ z³. ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर. आन्सर काय मिळाला आपल्याला -3x² y z² प्लस y³ z³. ओके विच इज रिक्वायर्ड आन्सर. बघा इथं काही गरज नव्हती आपल्याला, मी fg मल्टिप्लाय केलं त्या मल्टिप्लायची पण गरज नाही भासत आपल्याला. ओके कारण का किंवा fg मल्टिप्लाय केलं तर मग जसं आता हे सॉल्व केले त्या पद्धतीने सोडवू शकता. अदरवाइज आपण मी डायरेक्ट प्रॉपर्टीचा वापर केला. आपल्याला प्रॉपर्टीज माहित आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ fg विथ रिस्पेक्ट टू v बार ऍट पॉइंट P इक्वल टू, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की u रूल वापरायचा. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके मग आपल्याला याच्या व्हॅल्यू माहित होत्या. आपण अगोदर पहिला बीट सेकंड बीट फाइंड केलंय, त्या व्हॅल्यू मी तिथे पुट केलं आणि मल्टिप्लाय केलं आणि विच इज रिक्वायर्ड आन्सर आले. ओके अशा पद्धतीने आपण थर्ड बीट सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, फोर्थ बीट बघूया. ऍज इट इज असणार आहे फोर्थ बीट पण. जसं आपण पहिले 3 बीट सोडवले त्या पद्धतीने आपल्याला बाकीचे बीट सॉल्व करावे लागतील. बघूया फोर्थ बीट. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f² प्लस g². त्या अगोदर f² काय असणार आहे सांगा. f दिला xy त्याचा स्क्वेअर म्हणजे x² y². g² काय असणार आहे z³ चा स्क्वेअर म्हणजे z⁻⁶ असेल. या दोघांचे ऍडिशन म्हणजे f² प्लस g² काय असेल x² y² प्लस z⁻⁶. ओके आता आपल्याला f² प्लस g² चा डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v बार फाइंड करायचा आहे. तर तो आपण फाइंड करू शकतो. ओके कशा पद्धतीनं आता जसे प्रॉपर्टीचा वापर केला त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे सॉल्व करू शकतो. करूया आपण. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f² प्लस g² विथ रिस्पेक्ट टू v बार ऍट पॉइंट P इक्वल टू पॉइंट इकडे म्हणजे v बार ऑफ ऍट पॉइंट P इंटू काय असेल f² प्लस g². ओके ठीक आहे, मग आता आपण परत काय करणार आहे किंवा या पूर्ण f² प्लस g² ला आपण f मांडलं तरी चालेल. ओके f² प्लस g² ला आपण f मांडलं तरी चालेल किंवा आपण हे प्रॉपर्टीचा वापर करून सेपरेट केले तरी पण चालणार आहे. करूया का सेपरेट केलं तरी पण चालेल. सेपरेट करतो बघा. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ v बार डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f² विथ रिस्पेक्ट टू v बार प्लस परत डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g² विथ रिस्पेक्ट टू v बार. ओके ठीक आहे, सेपरेट आपण करू शकतो बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे सेपरेट करू शकतो. ठीक आहे, मग ऍज इट इज f² ला f मानायचं g² ला g मानायचं. जसं आपण पहिले 2 बीट सोडवले त्या पद्धतीने हे बीट 2 सॉल्व करायचे. मग आता आपण करूया. काही अवघड नाहीये. v बार आपल्याला काय दिलाय तो बघा. किंवा एवढं तुम्हाला सेपरेट सोडवण्यापेक्षा माझी मेथड माझी आयडिया काय मी काय सांगतो की f² प्लस g² आपण फाइंड करून घेतलेला आहे. ओके येस और नो. येस आपण f² प्लस g² फाइंड केलेला आहे. मग न या प्रॉपर्टीचा वापर न करता आपण डायरेक्ट सोडवतो जरा सोयीचं पडलं असं मला वाटतंय. त्यामुळे प्रॉपर्टी सेपरेट सोडवण्यापेक्षा एकत्र सोडवलं तर ते लवकर येईल. ओके ठीक आहे, मग मी प्रॉपर्टीचा वापर न करता आपण f² प्लस g² फाइंड केलेला आहे आणि त्याचा वापर करूया. ओके ठीक आहे, मग आता बघा v बार ऑफ p काय दिलेला आहे y² u1 बार. ओके माइनस x u3 बार ऍट पॉइंट P ऑफ f² प्लस g². ओके ठीक आहे, मग काय असणार आहे परत ऍट पॉइंट P आणि आत येऊन परत ते पलीकडे जाऊ शकतं. ओके ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे y² डो अपॉन डो x f² प्लस g² माइनस x इंटू u3 म्हणजे डो अपॉन डो z f² प्लस g² ऍट पॉइंट P इक्वल टू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f² प्लस g² विथ रिस्पेक्ट टू v बार
ऍट पॉइंट पी इक्वल टू, आता बघा जेवढ्या स्टेप कमी करता येतील तेवढ्या स्टेप कमी करण्याचा प्रयत्न करायचा. वाय स्क्वेअर ऍज इट इज एफ स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर आपण फाइंड केलं का, एफ स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर फाइंड केलेला आहे. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे एक्स आहे का नाहीये, इथे एक्स आहे का आहे, एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x इंटू वाय स्क्वेअर. ओके ठीक आहे. मायनस एक्स इंटू एफ स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू झेड, इथे झेड आहे का नाहीये, इथे झेड आहे. झेड रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड काय असणार आहे 6 झेड रेस टू 5 ऍट पॉइंट पी. ओके इक्वल टू म्हणजे काय असेल मल्टिप्लाय करून घ्या व्यवस्थित 2x y रेस टू 4 मायनस 6x z रेस टू 5 ऍट पॉइंट पी. ओके म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f स्क्वेअर प्लस g स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू v बार. आन्सर काय मिळालं 2x y रेस टू 4 मायनस 6x z रेस टू 5 which is required answer. ओके आपण आन्सर काय मिळालं 2x y रेस टू 4 मायनस 6x z रेस टू 5 which is required answer. का मी असं डायरेक्ट सोडवलं, तुम्ही प्रॉपर्टीचा वापर म्हणजे सेपरेट करून सोडवलं तरी चालेल, परंतु जास्त स्टेप वाढवण्यापेक्षा कमी स्टेप म्हणजे मी ते सोडवलेलं आहे. ओके प्रॉपर्टीचा न वापर करता मी डायरेक्ट पहिली डेफिनेशन स्टँडर्ड डेफिनेशन ते वापर केला आणि सोडवलेलं आहे. ओके स्टँडर्ड डेफिनेशन म्हणजे कोणती डायरेक्शनल म्हणजे तिसरी मेथडचा वापर करून सोडवलेले. ठीक आहे. आता आपण फिफ्थ आपण सॉल्व करणार आहोत. v बार म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके हे आपण फाइंड करणार आहोत म्हणण्यापेक्षा तुम्ही फाइंड करू शकता. मी फक्त त्याचा आन्सर सांगेन. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार. ओके डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याचं आन्सर येते 0. ओके त्याचा आन्सर येते डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा आन्सर येणार आहे 0. ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करणार आहात. ओके ठीक आहे. आता लास्ट आणि महत्त्वाची गोष्ट, असं नाहीये की प्रत्येक डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह 0 येतो असं नाहीये. कारण की आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये आलं होतं का नव्हतं आलं. त्यामुळे असं म्हणू नका एखाद्या वेळेस मी ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारलं तर तिथं तुम्हाला ऑप्शन मध्ये 0 असेल तर लगेच तुम्ही 0 म्हणशील नाही. प्रत्येक डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह 0 येईलच असं नाहीये. त्यामुळे इथे येणार आहे व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. ओके त्याचं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे. आता आपण लास्ट बीट बघणार आहोत. लास्ट बीट काय विचारलं बघा, f इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g विथ रिस्पेक्ट टू v बार मायनस g इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार. हे आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. मग ते आपण फाइंड करून घेऊया. f इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g बार विथ रिस्पेक्ट टू v बार मायनस g इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार इक्वल टू f दिलेला आहे ती व्हॅल्यू पुट करून घेऊया xy इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ g बार विथ रिस्पेक्ट टू v बार. हे आपण मगाशी फाइंड करून घेतलं होतं. तिची व्हॅल्यू काय आली होती, मायनस 3x z स्क्वेअर. ओके मायनस g काय आहे z क्यूब इंटू डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू v बार काय फाइंड केला होता y क्यूब. म्हणजे आन्सर काय भेटला आपल्याला मायनस 3x स्क्वेअर y z स्क्वेअर मायनस y cube z cube. Okay which is required answer. Okay which is required answer. ठीक आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. इथं आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हा पॉइंट इथे आपला संपलेला आहे. आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचे 2-3 डेफिनेशन बघितले, प्रॉपर्टीज बघितल्यानंतर प्रॉपर्टीचे काही एक्झाम्पल आपण पाहिलेले आहे. ओके इथं आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा हा पॉइंट आपला इथे संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत कर्व. ओके नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करतोय मी. नेक्स्ट पॉइंट आहे कर्व इन आरक्यू. ओके नेक्स्ट पॉइंट आहे कर्व इन आरक्यू. कर्व्स इन आरक्यू. ओके बघा कर्व्स इन आरक्यू म्हणजे काय बघा डेफिनेशन काय सांगतोय
let I be an open interval. Let I, capital I, be an open interval in real valued r cube, ओके, किंवा ओपन इंटरवल आपण r म्हणलं की r क्यूब म्हणलं नको, ओके, I be an open interval in real value r, ओके, in curve r cube, in curve r cube is differentiable, is differentiable function, is differentiable function I to r cube, ओके. सपोज मी फंक्शन f घेतलं, फंक्शन f फ्रॉम I to r cube. म्हणजेच काय सांगायचा माझा उद्देश काय, हे डेफिनेशन तुम्ही विसरले तरी चालेल, फक्त महत्वाचं काय आहे हे समजून घ्या की मी काय सांगतोय. की सपोज बघा, हा तुमचा x y आणि z हे 3 स्पेस आहे, ओके. एक्स वाय झेड हा ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिस मध्ये तुम्ही कोणतेही इंटरवल म्हणजे काय ए बी येणार, ओके. मग माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, कर्व इन आर क्यूब म्हणजेच काय, जो काय तुम्ही इंटरवल घेतलेला आहे, सपोज मी इंटरवल ए बी घेतलेला आहे, तो कन्वर्ट कशामध्ये जाणार आहे, 3 स्पेस मध्ये जाणार आहे. तो कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, 3 स्पेस म्हणजेच काय, एखादा आपण एलिमेंट कशामधला घेतला, इंटरवल आय मधला घेतला, तिची इमेज, ओके, किंवा एफ म्हणण्यापेक्षा मी अल्फा घेतो, अल्फा, ओके, म्हणजे तिची इमेज कशामध्ये जाणार, तुमची आर क्यूब मध्ये. आर क्यूब म्हणजेच काय, 3 स्पेस, ओके. म्हणजे हा कर्व अल्फा ऑफ टी कशामध्ये जाणार, तुमचा 3 स्पेस आर क्यूब मध्ये जाणार. त्यालाच काय म्हणा तुम्ही, कर्व इन आर क्यूब. सिंपल डेफिनेशन आहे. एखादा इंटरवल त्यामधला एलिमेंट घेतला, त्या एलिमेंटची इमेज तुमची कशामध्ये जात असेल, आर क्यूब, तर तो काय असणार तुमचा कर्व इन आर क्यूब, ओके. सिंपल डेफिनेशन आहे कर्व इन आर क्यूब ची, ओके. मग लक्षात काय ठेवणार की कोणताही तुम्ही एलिमेंट घ्या, त्या एलिमेंटचा फंक्शनचा कर्व हा कशामध्ये जाणार, तुमचा आर क्यूब मध्ये जात असेल, त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, कर्व इन आर क्यूब, ओके. ठीक आहे, आपण पाहिलं कर्व इन आर क्यूब, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, स्ट्रेट लाईन, ओके. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन, ओके. बघा डेफिनेशन बघा, अ कर्व, मी कर्व घेतोय, अ कर्व अल्फा फ्रॉम आर टू आर क्यूब. बघा मी एक कर्व घेतोय अल्फा, ओके, किंवा अल्फा बार काही म्हणा, अ कर्व अल्फा बार फ्रॉम आर टू आर क्यूब, ओके, सच दॅट अल्फा बार ऑफ टी, टी हा कशामध्ये असणार, आर क्यूब, पण तिची इमेज कशामध्ये जाणार आहे, आर क्यूब मध्ये, ओके. सच दॅट अल्फा बार ऑफ टी इक्वल टू p1 प्लस tq1, ओके, p2 प्लस tq2 प्लस कॉमा p3 प्लस tq3, ओके. बघा बाळांनो समजून घ्या, आपलं स्ट्रेट लाईन म्हटलं, स्ट्रेट लाईन आहे का, यस और नो. आपल्याला माहिती आहे ना स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कशा पद्धतीने असतं, a प्लस by, ओके, स्ट्रेट लाईन असतं, किंवा y प्लस mx प्लस c इक्वल टू 0 अशा पद्धतीचं असतं, ते काय असतं आपलं स्ट्रेट लाईन. मग हे पण काय एक प्रकारचं स्ट्रेट लाईन आहे, ओके. p1 प्लस tq1, p2 प्लस tq2, p3 प्लस tq3, ओके. हे जे काय झालं तुमचं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन झालं, वेअर p इक्वल टू काय असणार, p1 p2 p3 आणि q इक्वल टू q1 q2 q3, ओके. p इक्वल टू p1 p2 p3 आणि q काय असणार आहे, q1 q2 q3, ओके. म्हणजे दॅट इज अल्फा ऑफ p आपण असं म्हणू शकतो, p प्लस tq, ओके. हे कशाचं इक्वेशन झालं तुमचं, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, ओके. आणि यालाच काय म्हणा तुम्ही, इज अ स्ट्रेट लाईन, is a straight line, is a straight line passing through a
is a straight line passing through point P in the direction of Q not equal to 0. ओके बघा सिंपल डेफिनेशन आहे स्ट्रेट लाईनची. स्ट्रेट लाईन कशी असते आपल्याला माहित आहे की y इक्वल टू mx. त्याच पद्धतीनं इथं आपण कर्व इन आरक्यू मध्ये स्ट्रेट लाईनची डेफिनेशन कशी आहे सांगितली. अल्फा ऑफ टी इक्वल टू p प्लस टी क्यू. p आणि q कशामध्ये असणार आरक्यू मध्ये असणार म्हणून ते p p1 p2 p3 q q1 q2 q3 घेतलेलं आहे. ओके म्हणजे अल्फा ऑफ टी इक्वल टू p1 प्लस टी q1 कॉमा p2 प्लस टी q2 कॉमा p3 प्लस tq3 असं असेल. आणि याला त्याच कर्वला आपण म्हणणार काय आहोत स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट P in the direction of Q not equal to 0. फॉर एक्झाम्पल भरपूर एक्झाम्पल आहे त्यातलं मी सर्कलचं एक्झाम्पल घेतो. सर्कल ओके सर्कलचं कर्व बघा. सर्कलचं इक्वेशन येणार आहे. सर्कलचं कर्व मी कसं घेतो अल्फा ऑफ टी इक्वल टू a cos t a sin t and 0. बघा तुम्ही मग या सगळ्यांचे ऍडिशन करा a स्क्वेअर cos आणि स्क्वेअर करा मग ते काय होणार आहे त्यांची रेडियस तुम्हाला a मिळणार आणि त्या पासिंग थ्रू द काय असणार आहे ओरिजिन असणार आहे. पासिंग थ्रू द काय असणार आहे ओरिजिन. ठीक आहे ते काय असणार तुमचं स्ट्रेट लाईनचे इक्वेशन. तसंच तुम्ही हेलिक्स पण घेऊ शकता. हेलिक्स काय असतो बाळांनो a cos t ऍज इट इज असतो बघा. हेलिक्स हा सर्कल झाला. हेलिक्स अल्फा ऑफ टी इक्वल टू ऍज इट इज असतो a cos t a sin t आणि bt. ओके अँड काय असेल bt. हे पण स्ट्रेट लाईनचं एक्झाम्पल आहे. ओके किंवा कर्वचं म्हणा कर्व इन आरक्यूबचे एक्झाम्पल आहे. ओके a cos t a sin t आणि bt. परंतु b नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन खूप महत्वाची आहे. का महत्वाची आहे सपोज समजा b इक्वल टू 0 असेल तर शेवटी ते काय येणार आहे सर्कलचं इक्वेशन येणार आहे. म्हणून इथं b नॉट इक्वल टू 0. मग आता तुम्ही म्हणशाल सर हेलिक्स कसा असतो बघा 3 ऍक्सिस मध्ये हा अशा पद्धतीचा जो काय असतो तो काय असणार तुमचा हेलिक्स असणार आहे. ओके ठीक आहे हे बघितलं आपण स्ट्रेट लाईनचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके ठीक आहे आता आपण नेक्स्ट रिमार्क बघणार आहोत. म्हणजे रिमार्क बघण्या म्हणजेच काय हे सांगायचा उद्देश की एखादा कर्व घेतला बघा. एखादा कर्व घेतला अल्फा ऑफ टी मग त्याचे हे कसं असणार आहे अल्फा 1 ऑफ टी. कारण का कर्व इन आरक्यू. कर्व इन आरक्यू म्हणजे किती पॉइंट भेटणार 3 पॉइंट भेटणार. का कारण तो कर्व कशामध्ये जाणार 3 स्पेस मध्ये जाणार आहे. त्यामुळे अल्फा ऑफ टी इक्वल टू अल्फा 1 ऑफ टी अल्फा 2 ऑफ टी आणि अल्फा 3 ऑफ टी असंही आपण लिहू शकतो. ठीक आहे हाच मला रिमार्क सांगायचा होता टँजंट वेक्टरचा. ठीक आहे आता आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहोत व्हेलॉसिटी. ओके खूप इंटरेस्टिंग आहे. आणि का सांगतोय कारण की तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. एखादा कर्व दिला इन आरक्यूब मधला तर त्याची व्हेलॉसिटी फाइंड करा स्पीड फाइंड करा व्हेलॉसिटी स्पीड एक्सेलरेशन फाइंड करा. असे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके त्यामुळे व्हेलॉसिटीची डेफिनेशन बघूया. व्हेलॉसिटी ओके व्हेलॉसिटीची डेफिनेशन बघा. लेट अल्फा फ्रॉम I to R cube. ओके एखादा मी कर्व घेतला BF कर्व अल्फा ऑफ t इक्वल टू अल्फा 1 ऑफ t अल्फा 2t आणि अल्फा 3t. ओके ठीक आहे मग t belongs to domain I. t belongs to domain I. तर या कर्वचा आपण व्हेलॉसिटी फाइंड करायचं आहे. तर व्हेलॉसिटी काय असणार आहे व्हेलॉसिटी ऑफ कर्व इज काय असणार आहे इज अ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. हे काय असणार तुमचं व्हेलॉसिटी असणार आहे विसरायचं नाही. म्हणजे अल्फा डॅश ऑफ टी इक्वल टू अल्फा 1 डॅश ऑफ टी अल्फा 2 डॅश ऑफ टी अँड अल्फा 3 डॅश ऑफ टी. हे तुम्हाला काय मिळालं व्हेलॉसिटी. ओके एखादा कर्व दिला त्या कर्वचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हे तुमचं त्या कर्वचं काय असणार आहे व्हेलॉसिटी असणार आहे. आणि स्पीड आता स्पीड फाइंड करूया. त्या कर्वचं स्पीड फाइंड करायला सांगितलं
तर स्पीड काय असणार आहे बघा, नॉर्म ऑफ. ओके, स्पीड काय असणार आहे, नॉर्म. पण कशाचा, व्हेलॉसिटीचा नॉर्म म्हणजे तुमचं काय असणार आहे, स्पीड असणार. नॉर्म म्हणजेच काय, मॅग्निट्यूड म्हणजेच काय, मॉड्युलस. ओके, म्हणजे नॉर्म ऑफ काय असणार आहे, अल्फा डॅश ऑफ टी म्हणजेच काय असणार आहे, अंडर रूट मध्ये अल्फा 1 डॅश चा स्क्वेअर प्लस अल्फा 2 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 3 डॅश स्क्वेअर. ओके, आपण हे 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. मॅग्निट्यूड नॉर्म कसा असतो, त्यांचे कोएफिशियंट म्हणजे ते अल्फा 1 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 2 डॅश स्क्वेअर प्लस अल्फा 3 डॅश स्क्वेअर. हे तुमचं काय असणार आहे, स्पीड असणार आहे. लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही कन्फ्युज कुठे होता, व्हेलॉसिटी आणि स्पीड मध्ये कन्फ्युज होता. व्हेलॉसिटी म्हणजे एखाद्या कर्वचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुमचं ते व्हेलॉसिटी असतं आणि त्या व्हेलॉसिटीचा नॉर्म किंवा मॅग्निट्यूड हे तुमचं काय असतं, स्पीड असतं. ओके, आणि आता एक्सेलरेशन बघायचं आहे. एक्सेलरेशन काय असणार आहे, एक्सेलरेशन काय असणार आहे, व्हेलॉसिटीचं सेकंड डेरिव्हेटिव्ह. अगेन डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, एखाद्या कर्वचं सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, अल्फा 1 डबल डॅश ऑफ टी, अल्फा 2 डबल डॅश ऑफ टी आणि अल्फा 3 डबल डॅश ऑफ टी. ओके, याला काय म्हणणार आहात तुम्ही, एक्सेलरेशन म्हणणार आहात. याला काय म्हणणार आहात तुम्ही, एक्सेलरेशन म्हणणार आहात. ठीक आहे, आपण आता या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं बघा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, त्याचे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, परीक्षेमध्ये ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ते पाहिल्यानंतर आपण न्यू पॉइंट स्टार्ट केलेला आहे, कर्व इन आर क्यूब. ओके, कर्व इन आर क्यूब पाहिला. कर्व इन आर क्यूब म्हणजेच काय, एखादा आपल्याला ओपन इंटरव्ह्यू दिला, तो ओपन इंटरव्ह्यूची इमेज तुमची कशामध्ये आर क्यूब मध्ये जात असेल तर त्याला तुम्ही कर्व इन आर क्यूब म्हणणार आहात. ओके, कर्व इन आर क्यूब पाहिलं, नंतर आपण स्ट्रेट लाईन पाहिला. ओके, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं असतं, अल्फा ऑफ टी इक्वल टू पी प्लस टी क्यूब, ते आपण पाहिलेलं आहे. पी बिलॉंग्स टू आर क्यूब असणार म्हणजे तो P1 P2 P3, Q बिलॉंग्स टू आर क्यूब म्हणजे Q1 Q2 Q3. ओके, म्हणजे तेच तुमचं काय असणार आहे, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये सर्कल येईल. ओके, कारण ते पासिंग थ्रू द ओरिजिन असणार आहे, त्यामुळे ते सर्कल असेल. हेलिक्स हे एक्झाम्पल आहे त्याचे. ठीक आहे, नंतर आपण काय पाहिलं, व्हेलॉसिटी डेफिनेशन बघितली, स्पीडची डेफिनेशन पाहिली व तसेच एक्सेलरेशनची आपण